नमस्कार, योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे मस्त असे गरमागरम कांदे पोहे। मऊ मोकळे चवदार अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। खास टिप्स मी इथे सांगितलेले आहे। या पद्धतीने पोहे बनवले तर कधीच फसणार नाही। सर्वांच्या आवडीचे कांदे पोहे बनवूयात। चला तर पटकन या रेसिपीला आता सुरुवात करूया। इथे मी 3 कप पोहे घेतलेले आहेत। जास्त पातळ पोहे नाही घ्यायचे, त्याने पोहे बनवताना अगदी त्याचा लगदा होतो। घेताना जुने पोहे घ्यायचे म्हणजेच ते चवीला छान आणि मोकळे होतात। पोह्यांना आता 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर गाळणीमध्ये पोहे टाकून पाणी निथळू द्यायचं आहे। एकदा हे हाताने व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आहेत आणि बाजूला ठेवून द्यायचे आहेत। त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये मी 3 पळ्या तेल घेणार आहे। त्यामध्ये पाव कप मी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे हे आधीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत, म्हणजेच पोहे खाताना ते छान आपल्याला असे क्रिस्पी लागतात। पोह्यांसोबत खाण्यासाठी मी इथं 2 हिरव्या मिरच्या तळून घेणार आहे। ऑप्शनल आहे, तळतानाच थोडंसं मीठ टाकायचं आहे। त्यानंतर गरम तेलामध्ये जिरं, मोहरी आणि 5 ते 6 कढीपत्त्याच्या पानांची फोडणी द्यायची आहे। इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे। इथं मी 2 प्रकारच्या मिरच्यांचा वापर केलेला आहे। एक जास्तीची तिखट आहे आणि एक कमी तिखट आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर कांद्याला गुलाबी कलर येईन तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। पाव चमचा हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पोहे छान असे मऊ झालेले आहेत आणि मोकळे सुद्धा झालेले आहेत। आपण 2 पाण्याने स्वच्छ धुतल्यामुळे पोहे एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत। आता हे कढईमध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे मी जुन्या पोह्यांचा वापर केलेला आहे, म्हणजेच जसं आपण जुना तांदूळ वापरतो तो चवीला छान आणि एकदम मोकळा बनतो, त्याचप्रमाणे आपल्याला पोहे निवडायचे आहेत, म्हणजेच ते चवीला छान आणि छान असे मोकळे होतात। आता हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे। तुम्ही बघू शकता छान असे मोकळे झालेले आहेत आणि मऊसूत झालेले आहे। बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आहे। पोहे मोकळे आणि मऊ होण्यासाठी ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। नंतर गाळणीत टाकून पाणी निथळू द्यायचं। पोहे हे मस्त भिजतात व मऊ होऊन मोकळे बनतात। तळलेले शेंगदाणे टाकायचे आहेत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडेसे शेंगदाणे मी साईडला काढून ठेवलेले आहेत। त्यानंतर अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। त्याने पोहे हे छान चवदार बनतात आणि मोकळे बनतात। त्यानंतर एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तुम्ही यामध्ये चिमूटभर साखरेचा सुद्धा वापर करू शकता, त्याने सुद्धा पोहे हे छान चवदार बनतात। झाकण ठेवून 5 मिनिट वाफेवर पोहे होऊ द्यायचे आहेत, म्हणजेच ते छान मोकळे आणि मऊ होतात। मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपले गरमागरम कांदे पोहे तयार झालेले आहेत। एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि छान गरमागरम असे सर्व करूयात। इथे आपले छान मऊ मोकळे आणि परफेक्ट महाराष्ट्रीयन पोहे तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता दिसायला जितके सुंदर तितकेच चवीला सुद्धा हे छान लागतात। एकदम परफेक्ट प्रमाणात तयार केलेले आहेत, कधीही न फसणारे, मऊसूद आणि मोकळे। लिंबू पिळून घ्यायचं आहे। थोडंसं इथं मी फरसाण टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार गार्निश करू शकता आणि पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।